हिंगोली लोकसभेचं मतदान दुसऱ्या टप्प्यात होतंय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर आहेत। साहेब, मला हे सांगा, आज प्रचार संपतोय, प्रचाराचा अनुभव कसा होता? प्रचाराचा अनुभव कसा होता? किती लोकांशी बोललात, किती लोकांशी भेट झाली? प्रचाराचा अनुभव मला वेळच खूप कमी पडला। बरं, माझं मी डे नाईट म्हणजे फिरणाऱ्यापैकी आहे, परंतु 20-22 दिवसाचा वेळ म्हणजे लोकसभेसाठी खूप कमी होते। बरं, किती गावातील लोकांशी बोलणं झालंय? काय संपर्क झाला, कसा काय? आम्ही खर तर सर्कल निहायच बैठका घेतल्या आणि तिथंच एका जिल्हा परिषद गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते बोलून घेऊन त्यांच्या समोरच सगळे आव्हान केलेले आहेत। बरं, त्याच्यामुळे प्रत्येक गावात पोहोचू शकलो नाही। यापूर्वी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली, त्यानंतर थेट लोकसभेची निवडणूक लढवत आहे। प्रचाराला थोडं कठीण वाटलं? ऐनवेळी तुमची उमेदवारी जाहीर झाली होती। या विभागामध्ये थोडासा नवीन असल्यामुळं नवीन कार्यकर्ते, नवीन सगळे महायुतीचे, त्याच्यामुळं थोडस तर हे वाटणारच। परंतु आपण जमिनीवरचा कार्यकर्ता असल्यामुळं मला कुठलीही अडचण गेली नाही आणि मला महायुतीच्या कोण्याही कार्यकर्त्यांनी त्रास दिला नाही। उलट ज्या गावात गेलं त्या गावात माझ्यापेक्षा अगोदर तयार होऊन बसायचे। मला हे सांगा, मतदारसंघामध्ये फिरताना असे कोणते बेसिक 2-3 मुद्दे महत्वाचे वाटले की जे तुम्हाला वाटते की खासदार झाल्याच्या नंतर प्रथम प्राधान्य क्रमांकाने सोडवली पाहिजे? सर्वात मोठा सिंचन, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल, सर्वात मोठा विषय सिंचनाचा आहे। म्हणजे हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात सिंचन कमी आहे खूप मोठ्या प्रमाणात, तर इथं सिंचन वाढविण्याची गरज आहे। त्याचबरोबर हा जिल्हा नाउद्योग म्हणून ओळख आहे। इथं जर उद्योग आणले तर म्हणजे सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल। त्याचबरोबर आपले मुलं बाहेर पुण्या मुंबईला न जाता इथंच त्यांना रोजगार उपलब्ध होईल। आणि सगळ्यात मोठी म्हणजे इलेक्ट्रिक जे लाईटचा प्रॉब्लेम, लोकांना काही ठिकाणी पाणी असून सुद्धा पाणी मिळत नाही, याच्यासाठी मी काम करणार आहे। तुम्ही अनेक महत्वाचे मुद्दे बोललेत, त्यामध्ये अनेक विषय पण सांगतायत, परंतु मला एक शेवटचा प्रश्न घेतो। हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेत तुम्हाला उमेदवारी दिली, परंतु प्रचारामध्ये हेमंत पाटील हिंगोलीच्या दिसले नाही। नाही, प्रचारामध्ये हिंगोलीच्या आले होते, एक दिवस आले होते ना, त्यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली आहे। तुम्हाला माहित असेल नसेल, परंतु बाजूच्याच मतदारसंघात त्यांची म्हणजे उमेदवारी झालेली आहे, त्याच्यामुळं ते तिकडे व्यस्त आहेत। तरी सुद्धा तेवढ्या व्यस्त काळातून एक दिवस माझ्यासाठी आले होते। दररोज आमचं सायंकाळी सकाळी बोलणं होतं। शेवटचा एक प्रश्न घेतो, विजय किती मतांनी होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला? तुमचा विजय निश्चित आहे। आता मताचं म्हणजे शेवटी तुम्हाला 4 तारखेलाच समजेल। बरं, मला आत्मविश्वास आहे, कुठलीही मनात शंका नाही। मी जे काम करतो आणि माझा जे प्रामाणिकपणा आहे याच्यामुळेच माझा विजय आहे। आणि शेवटी महायुतीचे सर्व पदाधिकारी तर माझ्या सोबत आहेतच। ठीक, तर हे होते महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर, आणि मी जे काम करतोय त्या बाबतीमध्ये मला विश्वास आहे की माझा विजय होईल, अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। त्यामुळे प्रश्न आकाश माझा एबीपी माझा, वसमत, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।